हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्सट्रूड कमांडचं एक इंट्रोडक्शन्स आणि त्याचबरोबर पिरॅमिड असेल, टोरस असेल, या कमांडबद्दल डिस्कस केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्सट्रूडचा पूर्ण डिटेल बघणार आहेत, काय असतं काय नाही आहे. आणि त्याचबरोबर आपली एक दुसरी कमांड आहे लॉफ्ट, तर याच्याबद्दल डिस्कस करणार आहेत. सो लेट्स गो टू द ड्रॉइंग. ओके, तर आता एक्सट्रूड कमांड काल आपण थोडंफार डिस्कशन्स केलं होतं. एक लक्षात घ्या, आपण इथे लाईनद्वारे ऑब्जेक्ट बनवले तर ते कधीच एक्सट्रूड होत नाहीत. तर त्यासाठी तुम्हाला पॉलीलाईन लागते, लक्षात असू द्या. समजा तुम्ही लाईनद्वारे एखादा ऑब्जेक्ट बनवला असेल, समजा आता इथे एक मी शेप बनवतोय. ऑर्थो मोड आपण ऑन करूयात, जेणेकरून आपल्या लाईन इथे 26 किंवा 25 घेतला मी. 25च्या नंतर डाऊनवर्ड इकडे 20 घेतला, परत इकडे 15 mm घेतला आणि इकडे परत 10 mm घेतला आहे आणि परत इकडे हा आणि हा. आता नॉर्मली तो आपण 15 घेतला आहे, तर हा रिमेनिंग 10 उरला आणि हा इकडे जाऊन जॉईन करूयात आपण. असा एक शेप बनवला समजा, किंवा फॉर एक्झाम्पल एखादा रेक्टँगल ड्रॉ केला असेल. आता तसं तर आपण आहे का नाही याच्याद्वारेही ड्रॉ करू शकतो, लाईनद्वारे रेक्टँगल कमांड. ठीक आहे, लाईनद्वारे ही रेक्टँगल आपल्याला ड्रॉ करता येते. 40 बाय 30 आणि परत इकडे 40 आणि इथे त्याला सी एंटर करून आपण क्लोज करू शकतो. आता हे जे ऑब्जेक्ट बनवलेले आहेत तर हे पॉलीलाईनमध्ये नाही आहेत, लक्षात असू द्या. याला मी जर एक्सट्रूड करायला गेलं तर काय होतात, हा ॲट अ टाइम तुम्ही 2, 3, 4 पण सिलेक्ट करू शकता. एंटर करा. दे आर फॉर्म इन सरफेस. ओके, आता याला मी हाईट दिली आहे 25 आणि याला व्हिज्युअल स्टाईल आपला चेंज करतोय. सो गो टू द व्हिज्युअल स्टाईल. इथे आपण त्याला शेडेड केलं तर ते सरफेस फॉर्ममध्ये आलेले आहेत, लक्षात असू द्या. इथे खूप इम्पॉर्टंट आहे, तुमचा ऑब्जेक्ट जर लाईन फॉर्ममध्ये असेल तर तो म्हणजे जॉईन नसेल तर तो एक्सट्रूड होत नाही. ओके, एवढं लक्षात घ्या याच्यामध्ये. ठीक आहे, तर याला मी सिलेक्ट केलं, डिलीट करतोय. तर इनिशियली या सगळ्यांना आपल्याला जॉईन करून घ्यावं लागेल. लाईनमध्ये असतील तर आपण जॉईन कमांड पाहिलेली आहे, जे एंटर करून आपण त्याला जॉईन करून घेऊयात, जेवढा काही पोर्शन आहे तो आपला. ओके, आणि एंटर करा. आता पहा, आता ते एक्सट्रूड होत आहेत, डेफिनेटली एक्सट्रूड होतील ते, आणि सॉलिडमध्ये एक्सट्रूड होतील. ॲट अ टाइम आपण एकापेक्षा जास्त पण कंपोनंट सिलेक्ट करू शकतो आणि त्याला एक्सट्रूड करू शकतो. पण एवढंच आहे की दोघांची हाईट, आता 2 सिलेक्ट केलेत की जेवढे एलिमेंट सिलेक्ट कराल त्या सगळ्यांचं हाईट काय येईल, सेम येईल आपल्याला. समजतंय, इथे बघू शकताय. ओके, आता याच रिलेटेडमध्ये आता इथे एखादा ऑब्जेक्ट मी पॉलीलाईननी ड्रॉ करतोय. इथे आपल्याला पॉलीलाईन आहे, सेम तसाच रॅन्डम घेतोय मी, लक्षात असू द्या. आणि हा असा मी इकडे जॉईन केलं समजा फॉर एक्झाम्पलमध्ये. आता याला मी एक्सट्रूड करू शकतो इझिली. सो गो टू द एक्सट्रूड कमांड, सिलेक्ट इट, सिलेक्ट करून आपण त्याला एक्सट्रूड करू शकतो. मग त्याची हाईट काय द्यायची आहे, स्पेसिफिकली 15-20 आपण त्याची हाईट देऊ शकतो डेफिनेटली. याच्यामध्ये बघू शकतायत, हे आपल्याला जनरेट झालेलं आहे इझिली. आता हा जो आयकॉन वगैरे काय असतो ते मी सांगेल, त्याला गिझमो वगैरे म्हणतो. जो कलरमध्ये दिसतोय, रेड ॲरो दिसत आहेत त्याला, पर्पल कलर पण दिसतोय आणि ग्रीन कलर पण दिसतोय. ओके, तर याला काय म्हटलं जातं. आता समजा फॉर एक्झाम्पल मी कंट्रोल झेड करतोय. इथे काय केलं आपण, असं एखादा पार्ट बनवला आणि इथे मी याचं पॉईंट काय केलं, थोडंसं इकडे याला पहिल्यांदा एक्सप्लोड करूयात. ठीक आहे, एक सेंटर करतोय मी, एक्सप्लोड करून घेतोय, त्याशिवाय तो चेंज नाही होणार. ठीक आहे, याला मी थोडंसं इकडे मी मूव्ह केलं, म्हणजे असं दिसत नाही आहे की थोडंसं त्याला म्हणजे गॅप आहे, असं आपण त्याला दाखवणार आहे त्याच्यामध्ये. आता आपण जर झूम आउट केलं तर आपल्याला तो दिसतोय का की त्याच्यामध्ये गॅप आहे. झूम आउटमध्ये इझिली दिसत नाही आहे. पण अशा कंडिशनमध्ये आपण जर इथं एक्सट्रूड करायला गेलो काय होतंय. ठीक आहे, आता मी त्याला जॉईन करून घेतोय, जे एंटर करतोय. आता तो लाईनमध्ये आहे म्हणून आपण त्याला म्हणू शकतो की तो सरफेसमध्ये होत असेल. आता जर सिलेक्ट केला तर हा कसा आहे, हा पॉलीलाईनमध्ये आहे. पण जेव्हा मी त्याला इथं एक्सट्रूड करायला जातोय, बघू शकताय एक्सट्रूड कमांड सिलेक्ट केली आहे, तरीसुद्धा तो सरफेसमध्ये होतोय. का, कारण तो तिथं ओपनिंग जनरेट झालेला आहे. इथं 20 mm हे दिलं आहे मी,
इथे बघू शकता इथे गॅप आहे. ज्यावेळेस तुम्हाला एक्सट्रूड यूज करायचं आहे त्यावेळेस स्केचमध्ये गॅप चालत नाही, एवढं लक्षात ठेवा याच्यामध्ये. ठीक आहे, काय आहे, गॅप चालत नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण त्याचा यूज करू शकतो. एक्सट्रूडमध्ये तुमचा जर तो पॉलीलाईनमध्ये नसेल आणि पॉलीलाईनमध्ये असून जरी त्याच्यामध्ये कुठं जर ओपनिंग असेल तर तो सरफेस फॉर्ममध्ये होतो, हे आपल्याला याच्यावरनं दाखवून द्यायचं आहे. ठीक आहे, आता नेक्स्टमध्ये मी काय करतोय, इथे एक रेक्टँगल ड्रॉ करतोय. रेक्टँगल कमांड घेतली आहे, रेक्टँगल ड्रॉ केलं आहे 70,50चा. ठीक आहे, आणि त्याच्या सेंटरला एक सर्कल पण ड्रॉ करतोय. सर्कलचा रेडियस आहे 10. आता मी ज्या वेळेस याला एक्सट्रूड करतोय, आता एक्सट्रूड करताना मी काय केलं, हा सर्कल पण सिलेक्ट केला, हा रेक्टँगल पण सिलेक्ट केला, एंटर केलं. डाऊनवर्ड पाहिजे असेल डाऊनवर्ड करू शकता, प्लेन ज्या आपल्या प्लेनवरती ड्रॉ केलेला आहे. एक लक्षात ठेवा, एक्सट्रूड करताना आपल्याला तिथे तो प्लेनवरती ड्रॉ केला पाहिजे. जसं की आता इथे आपण टॉप प्लेनवरती ड्रॉ करतोय, इथे 30 mm. आता इथे बघू शकता इथे दोन ऑब्जेक्ट आहेत, हा रेक्टँगल पण आहे आणि मध्ये सर्कल पण आहे. आता या रेक्टँगलला मी काय करतो, थोडंसं मूव्ह करून घेतोय. रेक्टँगलला सिलेक्ट केलं, साईडला थोडंसं मूव्ह केलं, स्क्रीनवरती बघा थोडंसं मूव्ह करून घेतोय मी. आता हा जो आयकॉन येतो, या आयकॉनला मी थोड्या वेळ खाली काय म्हटलं होतं, गिझमो, तर याच्याबद्दल पण आपण डिस्कस करूयात. इथे बघू शकता हा कंपोनंट आणि हा कंपोनंट वेगवेगळा एक्सट्रूड झाला. आपण एकाच ठिकाणी एक्सट्रूड केला होता पण त्याला सेपरेट केलं आपण गिझमो कमांडद्वारे. ठीक आहे, तर हे सगळे ऑप्शन्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. एक्सट्रूडमध्ये लक्षात ठेवा इथे आपल्याला मोड पण असतो. मोडमध्ये आपण सरफेसमध्ये एक्सट्रूड करायचं असेल, बाय डिफॉल्ट तो सॉलिड असतो, तुम्ही त्याला सरफेसमध्ये पण एक्सट्रूड करू शकता. एखादा ऑब्जेक्ट इव्हन तो क्लोज असून सुद्धा किंवा पॉलीलाईनमध्ये असून सुद्धा तुम्हाला सरफेसमध्येच पाहिजे असेल तर सरफेसमध्ये पण करता येतो. तर हे होतं एक्सट्रूडबद्दलचं. अजून एक्सट्रूडमध्ये समजा मला याच रेक्टँगलच्या वरती इथे एक दुसरा रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे किंवा कुठला अनइव्हन शेप ड्रॉ करायचा आहे, तर आपण ते पण ड्रॉ करू शकतो. दोन्हीही दाखवतोय. पण आता मी जेव्हा इथे ड्रॉ करायला जातोय, एक लक्षात घ्या, आता इथं मी ड्रॉ करायला जातोय तर हा ड्रॉ होतोय का, या स्पेसिफिक फेसवरती, हा टॉप फेसला मला ड्रॉ करायचं आहे बरं का. टॉप फेसला ड्रॉ होतोय का, टॉप फेसला ड्रॉ होत नाही. आता इथे मी एखादे समजा याच फेसवरती जर गेलो, सर्कल घेतला मी समजा, तर या सर्कलच्या टॉप फेसला ड्रॉ होतोय का, त्याचं मी रेडियस समजा 15 दिला. ठीक, पण इथे बघू शकताय तो कुठे आलेला आहे, याला शिफ्ट प्रेस करून आपण रोटेट करून बघा, हा इकडच्या साईडनी आलाय. प्रॉपर टॉप फेसवरती ड्रॉ झालाय का, नाही आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक कमांड असते, आपल्याला प्रॉपर टॉप फेसवरती तो ड्रॉ झाला पाहिजे. प्रॉपर टॉप फेसवरती तो काय झाला पाहिजे, ड्रॉ झाला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला एक कमांड ॲक्टिव्ह करावी लागते. ती कमांड असते डायनॅमिक UCS नावाची कमांड. कुठली असते, डायनॅमिक UCS. मग तो डायनॅमिक UCS काय असतो, तर ती कुठे असते कमांड, तर ती असते कस्टमायझेशन टूलबारमध्ये. बरोबर आहे, कुठे असते, कस्टमायझेशन टूलबारमध्ये असते. कस्टमायझेशन टूलबार कुठला, तर हा आपला कस्टमायझेशन टूलबार. तर याच्यामध्ये या ॲरोवरती इथे जर दिसत नसेल ती कमांड इथे आहे, दॅट इज अ स्नॅप UCS किंवा त्याला आपण डायनॅमिक UCS म्हणतो. ती कमांड ॲक्टिव्ह करा. किंवा आपण इथे जर दिसत नसेल तर या 3 लाईन्सवरती क्लिक करून डायनॅमिक UCS नावाची कमांड काय करतो, इथे चेक मार्क करतो. काय करतोय, चेक मार्क करतोय, लक्षात असू द्या. इथे डायनॅमिक UCS इथे ऑन करा. त्यानंतर याच्यावरती आपण काय करू शकतो, स्पेसिफिक स्केच. आता जसं मी सर्कल ड्रॉ करत होतो, येते का, बघू शकता इथे आपण इझिली सर्कल ड्रॉ करू शकतो. जो मी 15 रेडियस म्हटला होता, 15 रेडियसचं सर्कल ड्रॉ करता येतं. समजा मला या फेसेसला पण घ्यायचं आहे, इकडे मला रेक्टँगल ड्रॉ करायचं समजा या फेसला, तर या फेसला पण आपण काय करू शकतो, इकडे रेक्टँगल वगैरे ड्रॉ करू शकतो. थोडंसं झूम करतोय कारण तो एंडिंगला येतोय, आपल्याला पॉईंट असं इकडे घ्यायचा आहे, तर असा पण आपल्याला ड्रॉ करता येतो. ठीक आहे का. एखादा अनइव्हन सरफेस किंवा अनइव्हन घ्यायचा असेल तर अनइव्हन पण आपण बनवू शकतो, पण तो पॉलीलाईननी बनवला पाहिजे, एक लक्षात असू द्या. अनइव्हन शेप ऑर्थो मोड ऑफ करूयात, जेणेकरून तो अनइव्हन शेप आपल्याला जसा पाहिजे तसा घेता येईल.
तर इथं मी ट्रायंगल लाईक शेप बनवला आहे, दिसतंय का? आणि सगळे कसे आहेत हे करून पहा, सगळे त्या स्पेसिफिक फेसवरती आहेत. त्यासाठी मी तुम्हाला सेटिंग सांगितली आहे, सेटिंग कुठली ऑन करायची आहे याच्याबद्दल डिस्कस केलेलं आहे. ओके, देन इथे आपण काय करणार आहेत, इथे एक्सट्रूड कमांडचा यूज करूयात. आता एक्सट्रूडमध्ये हा एक स्केच आहे आपला, त्याच्यानंतर हा 3D सर्कल, त्याच्यानंतर हा आपला रेक्टँगल सिलेक्ट करायचा इथे पॉलीलाईनद्वारे, आणि हा पण इकडचा याच्यातला पॉलीलाईन सिलेक्ट करायच्यात, एंटर करायच्यात. या प्रत्येकाला आपण काय करू शकतो, एक्सट्रूड करू शकतो, वेगवेगळे एक्सट्रूड करता येतं. इथे बघू शकतायत, डायमेन्शन देऊ शकता कितीनी, समजा 15 mm नी आपण त्याला एक्सट्रूड केलेलं आहे. आता इथे पण बघू शकता तुम्ही, हा पण एक्सट्रूड झालेला आहे, हा पण अनइव्हन शेप एक्सट्रूड झालेला आहे. थोडंसं मी याचं व्हिज्युअल स्टाईल चेंज करतोय, याला थोडंसं ग्रेमध्ये घेऊन जातोय, तुम्हाला पाहायला मिळेल बघा, ग्रेमध्ये थोडंसं क्लिअरिटी येईल आपल्याला ग्रे कलरमध्ये. तर असं आपण एक्सट्रूड करू शकतो कमांडद्वारे. तर हे होतं एक्सट्रूडचं पूर्ण डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे. कालच्या लेक्चरमध्ये फक्त आपण काय बघितलं होतं, बेसिक बघितलं होतं एक्सट्रूडबद्दलचं. त्यानंतर आपल्याला एक्सट्रूडमध्ये नेक्स्ट कमांड आहे लॉफ्ट. आता लॉफ्ट काय असते, तर लॉफ्ट थोडे अनइव्हन शेप बनवण्यासाठी, समजा स्टार्टिंगला एक शेप आहे आणि एंडिंगला एक वेगळा शेप आहे, तर अशा कंडिशनमध्ये आपण काय करतो, या कमांडचा यूज करतो. कुठली, लॉफ्ट कमांड. तर लॉफ्ट कमांडबद्दल आता समजा मी इथे एक रेक्टँगल ड्रॉ करतोय. फॉर एक्झाम्पल एक रेक्टँगल ड्रॉ केला आहे, रेक्टँगलचं साईज आहे 90,60, ठीक आहे, 90,60. आणि त्यानंतर मी एखादा सर्कल ड्रॉ करतोय, याच्यात सेंटरला एक सर्कल ड्रॉ केला, सर्कलचं रेडियस ठेवलंय 30 किंवा ठीक आहे आपण 25 ठेवूयात, ठीक आहे. आता ह्या रेक्टँगलला मला वरती घेऊन जायचं, समथिंग हाईट वरती. तर आता आपल्याकडे गिझमो नावाची कमांड आहे. ओके, इथे ऑप्शन आहे न्यू मूव गिझमो. तर याच फक्त या रेक्टँगलला आपल्याला काय करायचं आहे, समथिंग हाईट वरती घेऊन जायचं आहे. मग ती स्पेसिफिक हाईट तुम्ही टाकू शकता, किती द्यायची आहे, समजा 100 mm वगैरे द्यायची आहे, तर 100 mm वरती आपण घेऊन जाऊ शकतो डेफिनेटली. आता हे दोन कंपोनंट मला काय करायचे आहेत, ॲज अ लॉफ्ट करायचे आहेत. सो गो टू द लॉफ्ट कमांड. लॉफ्टमध्ये तुम्ही बघू शकताय, लॉफ्टमध्ये काय आहे, हा पहिला आणि हा दुसरा कंपोनंट सिलेक्ट करा आणि एंटर करा. त्यानंतर बघू शकतायत हे एकमेकाला जॉईन झालेले आहेत. सॉरी, एंटर करायचं माझं राहिलं, मी एस्केप केलं चुकून. एंटर करणं आवश्यक आहे, मी एंटर करा म्हटलं होतं पण केलं नाही, त्यामुळे तो असा आला. एंटर करा, परत एक वेळेस एंटर करा. तर इथे बघू शकताय तुम्हाला शेप कसे जनरेट झाले. टॉपला आपला कसा आहे, इथे रेक्टँगल आहे आणि खाली सर्क्युलर आहे. असे वेगवेगळे शेप्स जर आपल्याला बनवायचे असतील तर आपण या लॉफ्ट कमांडचा काय करू शकतो, यूज करू शकतो. ओके, तर लॉफ्टबद्दल आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पूर्ण डिटेलमध्ये बघूयात की लॉफ्ट कशी अजून जनरेट करता येते, लॉफ्टमध्ये बाकीचे ऑप्शन्स काय काय आहेत, तर त्याच्याबद्दल ओव्हरऑल. आणि त्याच्यावरती एखादा एक्झरसाइज एक्सट्रूड किंवा बाकीच्या याच्यावरती एखादा एक्झरसाइज पण आपण बघणार आहेत की ते कसं जनरेट करता येतं. ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करणार आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.